नागपूर शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण दटकेंनी सभागृहात केली आहे। मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि नियमभंग होतोय असं दटकेंनी म्हटलंय। नागपूर महापालिका आणि एनआयटीच्या क्षेत्रात हजारो टॉवर्स आवश्यक त्या परवानग्या न घेता उभारण्यात आल्या आहेत अशी माहिती दटके यांनी दिली। त्यानंतर मोबाईल टॉवर्सबद्दल येत्या 90 दिवसात धोरण जाहीर करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिलं। तर 2014 मध्ये नागपूर शहरात फक्त 175 मोबाईल टॉवर्स होते, आता ही संख्या 1000हून अधिक झाली आहे। यापैकी फक्त 10% टॉवर्स अधिकृत आहेत, उर्वरित 90% टॉवर्स विना परवाना उभे करण्यात आल्याचं समोर येत आहे। नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते, आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावरही इल्लीगल आहेत। त्या पडक्या इमारतींवर, इल्लीगल इमारतींवर, ज्याला बिल्डिंग परमिट नाही, ज्याचं बिल्डिंग सँक्शन नाहीत, असे 95% टावर इल्लीगल आहेत। ज्या बिल्डिंगची बिल्डिंग स्टेबिलिटी नाही अशा याच्यावर बिनधास्त कोणाच्याही परवानग्या नाही, काही कोणाला सोयीसुद्धा नाही आणि ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला। 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले। यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले, अशा अधिकाऱ्यांवर त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का? केंद्र सरकारचा जो कायदा आहे किंवा केंद्र सरकारचं जे परिपत्रक आहे ते देखील प्रवीणजींनी जरी वाचलं असलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळे मी सांगितलं की अनधिकृत किंवा स्ट्रक्चरल ऑडिट इमारतींचं जे झालेलं नाही किंवा इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या इमारती धोकादायक आहेत असं सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर टॉवर उभे आहेत, याचा आपल्याला सर्वे करावा लागेल। या लक्षवेधीच्या निमित्तानं निदान महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये, नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल, हे देखील निर्देश दिले जातील। परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं हा जो कळीचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीनं सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल। दरम्यान नवीन टॉवर बसवण्यासाठी नियमावली काय सांगते ते पाहूया। स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, फायर NOC आणि बांधकामा परवाना हा अनिवार्य असतो। इमारतीवरील टॉवरसाठी किमान 70% रहिवाशांची संमती आवश्यक असते। शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या 100 मीटर परिसरात टॉवर उभारण्यावर निर्बंध असतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।